नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर पॅचवर्क ब्लाऊज शिवणं पण एवढं सोपं नसतं मैत्रिणींनो, खूप कठीणच आहे. पण मग जर आपण प्रयत्न केला तर त्याला पण फिनिशिंग छानच येते. तुम्ही नक्की ट्राय करायचं आहे या पद्धतीने. तर मी संपूर्ण आहे ना पॅचवर्क ब्लाऊजचं आहे ना मी तुमच्याबरोबर जे काही छोट्या मोठ्या संपूर्ण म्हणजे जे काय आहे ना मार्किंग कसं करते, काय कसं करते सगळं शेअर करते. कुठं स्किप केलेला नाही आहे व्हिडिओ, त्याच्यामुळं तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. या चॅनलवरती जे आहे ना ब्लाऊजचे व्हिडिओ मी कमी टाकत असते, पण तुमच्यासोबत म्हटलं चला हा व्हिडिओ जो आहे ना मी दुसऱ्या चॅनलवरती जे आहे ना आपलं चॅनल, त्या चॅनलवरती मी आधीच एक पॅचवर्क ब्लाऊजचा व्हिडिओ टाकलेला आहे. म्हटलं मग डबल टाकण्यापेक्षा आपण ह्या चॅनलवरती टाकू म्हणून शूट केलेला आहे व्हिडिओ. तर तुम्ही बघितला मी सगळ्यात पहिलं अस्तरवरती ना जे पॅचवर्कची डिझाईन आहे ना ती काढून घेतली होती, जी डिझाईन मला टाकायची आहे ती, आणि मग ती मी कॅनव्हासवरती अशा पद्धतीने काढून घेतली. कॅनव्हास थोडासा एक्स्ट्राच घ्यायचा आहे, कारण की ना थोडासा एक्स्ट्रा राहिला तो बरा, पण कुठं कमी पडायला नको. आणि एक्स्ट्रा असलं तर आपण नंतरून ते कट करून टाकू शकतो. तुम्ही म्हणशानी तर थोडंसं मग आपला कॅनव्हास वाया जातो. तर हे बघा, जर ब्लाऊजला फिनिशिंग द्यायची असेल, ब्लाऊज असा परफेक्ट पाहिजे असेल तर थोडंसं एक्स्ट्रा हे जाणारच आहे, आणि त्यामुळं तुम्ही ब्लाऊजला फिनिशिंगसुद्धा छान देऊ शकता. आतमध्ये गोलगळा घेतलेला आहे मी इथं कस्टमरचा, कारण की हे कस्टमर वयस्कर आहे. त्यांना थोडासा हळदीचं ब्लाऊजसाठी फक्त लूक पाहिजे होता, थोडासा छान शिवा म्हटल्या, पण नॉड वगैरे नको आहे त्यांना. मग ही एक आयडिया छान आहे. जर तुमच्याकडे अशी पैठणी ब्लाऊजची साडी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने आतून गोल गळा घेऊ शकता आणि साईडनी जी पाहिजे ती डिझाईन टाकू शकता. तर ही एक पर्याय ना खूपच छान आहे. तर मी इथं पॅचेस टाकून दिलेला आहे. तर बघा, पिवळी साडी आहे अशी आंबा कलरची, जी हळदीसाठी घेतलेली त्यांनी. आणि इथे बघा, जेवढं आपल्याला कॅनव्हास काढला आहे ना आपण, तेवढंच आहे ना जे पॅचवर्कसाठी जो साडीचा कपडा आहे ना तो आपण इथं घेतला. आता मी कॅनव्हास काढून घेतला, साडीतला कपडा काढून घेतला. आपल्याला इथे अजून अस्तरची पण गरज लागणार आहे. तर मग मी इथं अस्तर पण या पद्धतीने जॉईंट करते. मी तुम्हाला सांगितलं ना, मी इथं कोणता व्हिडिओ स्किप केलेला नाही आहे. पॅचवर्क ब्लाऊज शिवताना कशा पद्धतीने हे करायचं आहे तुम्ही पाहू शकता. मी जे पहिलं अस्तर जोडलं ना ते एका बाहीचं होतं, तर ते इथं एक बाही माझ्याकडे शिल्लक राहिली. कस्टमरला एल्बो बाही पाहिजे होती आणि मी ती हाफ बाहीमध्ये कटिंग झाले होतं, त्याच्यामुळं मग ती बाही माझी साईडलाच राहिलेली. मग म्हटलं चला मी इथं यूज करते, पण ती बाही पण काही बसली नाही. मग मी इथं थोडासा ब्लाऊज, ह्याच ब्लाऊजमध्ये डबल अस्तर वापरलं होतं, त्यामध्ये एल्बो बाही काढून घेतलेली होती. मग ते उरलेल्या अस्तरमध्येच मी इथं कॅनव्हासला जोडण्यासाठी ते अस्तर वापरलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने मोकळं ढाकळं आपण इथं अस्तरसुद्धा घेतलेलं आहे. पण नसेलच तर अस्तरचं असं तुकडे बऱ्याच वेळेस काय होतं, नसतं तर मग आहे ना थोडे थोडे तुकडे आपण लावूनसुद्धा आहे ना असं कॅनव्हासला हे करू शकतो, किंवा तुम्ही इस्त्रीने चिटकवू शकता, अशा पद्धतीने करू शकतो. आता जो मोठा पॅचचा गळा आहे ना, जो चांदणीचा आकार आपण घेतलेला, त्याला आपल्याला इथे काय करायचं आहे, त्याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे. तर मी अगोदरच साडीचा म्हणजे जे आपला बॅकचा पार्ट आहे ना तो अगोदरच जॉईंट करून घेत होता अस्तरला. नंतरून मग त्याच्यावरती डिझाईन काढून कॅनव्हासवरती डिझाईन काढली, जी तुम्ही बघितलीच आहे. आता आपण जी मोठा पॅचचा गळा आहे ना त्याच्यावरती आपण इथं डिझाईन काढून घेतली, बरोबर. आता आपल्याला ती कट करून टाकायची आहे. बघा, छोटेसे असे कोणे आहेत, ते कोणेला इथं कट करायचे आपल्याला, म्हणजे जास्त जिथं टीप आहे त्या टिपीला धक्का लागून द्यायचा नाही आहे. तर बघा, छान असं मी इथं कट करून घेतलं, आणि जिथे पण आपली टोक आहेत ना, कोणे आहेत, तिथं आपल्याला कट करायचं आहे. आता आपल्याला याला पलटी मारायचं आहे आणि छान अशी याच्यावरून टीप मारून घ्यायची आहे. तर आपण कडेकडेनी टीप मारून घेऊ याला. बघा, अशा पद्धतीने मशनीचाही धागा सारखा सारखा तुटतोय. जसं मी तुम्हाला सांगितलं, व्हिडिओ मी कुठं स्किप केलेला नाही आहे किंवा कुठं कटही केलेला नाही आहे. ब्लाऊजही हा पटकन होतो, असं नाही की तुम्हाला पॅचवर्क ब्लाऊज डिझाईन शिवायला खूप वेळ लागतो, असं पण काही नाही आहे. जर तुमचा हात बसलेला आहे आणि तुम्ही डिझाईन फास्ट करू शकता तर तुम्हीसुद्धा मस्त असं ब्लाऊज जे आहे ना ते पटकन असं स्टिच करू शकता, डिझाईन बनवू शकता. तर बघा, ह्या पॅचवर्क ब्लाऊजसुद्धा आहे ना खूप फास्ट होतो. मी आता 2 स्पीडवर बनवलेला आहे आणि कुठं स्किपसुद्धा केलेला नाही आहे. तरी पण हा व्हिडिओ 13 मिनिटाचा झालेला आहे. म्हणजे तुम्ही
बघू शकता 15 मिनटाचा आपण 15 मिनटं धरू याला संपूर्ण याला प्रोसेसला, कारण की मी आधीच बॅक पार्ट हा तयार केलेला होता. आता 15 मिनटाचा तर व्हिडिओ आहे, तर मी 2 स्पीडमध्ये बनवलेला आहे. तर हा 15 मिनटाचा आहे, म्हणजे अजून आपण एकदा जर त्याच्यात ॲड केलं 15 मिनटं तर अर्ध्या तासामध्ये मी हे संपूर्ण बॅक पार्ट फक्त तयार केलेला आहे. बाकीचं फ्रंट पार्ट आणि ते बाहीला पण डिझाईन आहे, तुम्हाला व्हिडिओत शेवटी दिसणारच आहे. असं संपूर्ण वेळ हा खूपच लागलेला आहे, म्हणजे सोपं नाही आहे. तरी पण आपण ट्राय करायचं आहे. एकदा हात बसला की बरोबर ब्लाऊजसुद्धा फास्ट होऊन जातो. आता तुम्ही बघितलं जे कॅनव्हास आहे ना, तो कॅनव्हास मी इथं मोकळा करून घेतला. जे आतमध्ये आपण कट करून घेतला गळा ना, त्याच्यातून ती आपल्याला टीप उसवून घ्यायची आहे. टीप उसवून घ्यायची आणि त्याच्यानंतर तो आतला कॅनव्हास कशासाठी लागतो, तर तो आपल्याला जो गळा आहे ना, आपला मेन गळा, त्याची आपल्याला गरज आहे. त्याच्यामुळं दुसरा कॅनव्हासचा आपण इथं वापर न करता आपण आतमधला कॅनव्हासच घेताना अशा पद्धतीने गळा काढून घेतलेला आहे आणि तोच आपल्याला इथं वापरायचा आहे. आता तुम्ही बघितलं मी खालून अस्तर ठेवलं, त्याच्यावरती साडीतला जो पॅच टाकायचा आहे तो कपडा ठेवला, पण उलटा करून ठेवलेला आहे. आणि म्हणजे आपल्याला पलटी मारलं की सरळ भाग बरोबर आपला वरती येतो. आणि इथं थोडेसे ना आपण जो काय गोलगळा घेतला त्याच्यावरती साईडनी टिपा मारून घेतल्या आणि पलटी मारून घेतलं. आता आपण याच्या कडेनी छान अशी टिप मारून घेऊ. तर तुम्ही जो आतमध्ये आपण गोलगळा टाकलाय ना, इथं तुम्ही डिझाईन पण घेऊ शकता, पानाचा आकार घेऊ शकता, मटकाचा आकार घेऊ शकता, म्हणजे तिथं नॉड वगैरे बांधायला सुद्धा तुम्ही तो आकार देऊन घेऊ शकता, कारण की त्याचा पण लुक खूप सुंदर दिसतो. आता बघा आपला गोलगळा झालेला आहे. आता जो आपण चांदणीचा बॅक पार्ट तयार केलेला आहे तो पाहू शकता. तो आपल्याला याच्यावरती ठेवायचा आहे आणि हा ठेवल्यानंतर तुम्ही फायनली लुक बघू शकता. कसा वाटतो आहे कमेंट करून लगेच सांगा आणि एक लाईक तर नक्कीच करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल, माझं चॅनलसुद्धा हे जुनं आहे, पण व्हिडिओ जे आहेत ना माझे फार कमी येतात ह्या चॅनलवरती. तुम्ही कमेंट करून सांगू शकता तुम्हाला व्हिडिओ कसे बघायला आवडतील. या चॅनलवरती तुम्हाला ब्लाऊजचे व्हिडिओ बघायला आवडतील का, कारण की ह्या चॅनलवरती ऑडियन्स दुसरे आहेत. माझ्या दुसरा ब्लाऊजचं पण स्पेशल चॅनल आहे, त्याच्यावरती ऑडियन्स दुसरे आहे. तर तुम्हाला ह्या चॅनलवरती व्हिडिओ कसे बघायला आवडतील कमेंट करून नक्की सांगा. आणि हे बघा आपण इथं संपूर्ण पार्ट जॉईंट करून घेतला. मी पिना पण लावून घेतल्या, म्हणजे आपला पार्ट कुठं सरकू नये. आणि तुम्ही बघा फायनली किती सुंदर आपला गळा दिसतोय. इथे तुम्ही कुणाहीसाठी हा ब्लाऊज स्टिच करू शकता, वयस्कर असू द्या किंवा एखादी लेडीज हे असू द्या, मुली असू द्या, कोणी असू द्या, तरी पण हा गळा ना दिसायला खूपच छान दिसतो. या पद्धतीने कटिंग करून घेतल्यावर लगेच अशा पद्धतीने थोडं साईडने एक्स्ट्राचा जो कपडा आपला होता तो एक्स्ट्रा साईडने कट करून फोल्ड करण्यासाठी ठेवायचा. आणि याला फोल्ड करून घेतलं की आतून पण सुद्धा याला फिनिशिंग जी आहे ना ती खूप सुंदर येते. आणि लगेच मी लेस पण जे आहे ना त्याची मोजून घेते आणि लेस टाकून देते. तर लेसनी सुद्धा आहे ना ब्लाऊज खूप उठवून दिसतो, कारण की याचं असं झालं आहे साडी आणि ब्लाऊजचा कपडा ना एकदम सेम टू सेम आलेला आहे. थोडंसं कॉम्बिनेशन थोडंसं फक्त बदललेलं आहे. तर तुम्हाला थोडंसं असं त्याचं शेडवरून कळत असेल, जो काय पिसाचा शेड आहे ना तो बघू शकता तुम्ही, एकदम असा रेड असा पिवळसर आहे. आणि जो आतला साडी आहे ना ती पिवळी आहे आणि ब्लाऊज अशा पद्धतीने आहे. तर तरी पण तो ब्लाऊजचा लुक खूप सुंदर दिसतो. तुम्हाला शेवटी संपूर्ण ब्लाऊजचं फिटिंग पण दाखवलेलं आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ कुठं स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर तुम्ही बघा आतमधली सुद्धा फिनिशिंग आपली एकदम जबरदस्त आहे की नाही. तर अशा पद्धतीनेच तुम्हाला सुद्धा फिनिशिंग द्यायची आहे. टक्स मारून घ्यायचे सगळ्यात पहिले. टक्स अजिबात विसरायचे नाही आपल्याला, कारण की टक्स हे खूप महत्त्वाचे. टक्स नाही मारला तर पाठीमागून ब्लाऊज जो आहे ना तो असा वर उचकतो, बरोबर. टक्स असले की तो कसं पाठीमागून फिनिशिंग पण छान दिसते. बघा आपला झालेला आहे बॅक पार्ट. तर मी आतून गोल गळ्याला पण लेस टाकून घेणार आहे, त्याच्यामुळं आणखीनच याचा लुक थोडंसं असं काहीतरी कमी आहे ब्लाऊजमध्ये असं वाटतं आहे ना, त्याच्यामुळं आपण आतूनसुद्धा लेस टाकून घेऊ. तर ती जी लेस भेटती पायपिंगसारखी लेस भेटती बघा, तीसुद्धा याला आतून टाकली ना तर तिचासुद्धा खूपच सुंदर लुक दिसणार आहे ब्लाऊजचा. पण मी इथं ती लेस न टाकता, कारण की ती माझ्याकडे नाहीच आहे, तर मी हीच लेस टाकणार आहे. तर दोन्ही पण साईडनी हीच लेस टाकून घेतलेली आहे. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने फायनली आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. आणि तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर माझे फ्रंट पार्टचे पार्ट
तयार होते. पुढचे पार्ट मी तयार करून घेतलेले होते आणि शेवटी बॅग जो डिझाईन होता ना तो मी तयार करत होते. आता मी हे पार्ट जोडून घेते आहे. अशा पद्धतीने शोल्डर टू शोल्डर जोडून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडासा शेप आकार देऊन घ्यायचा. आता बाही आपल्याला जोडायची आहे, तर बाहीसुद्धा मी तयार करून घेतली आहे आणि बाहीसुद्धा डिझाईनची होती. जी फुगा बाही आहे थोडीशी नॉर्मल बघा इथं असं शोल्डरला पफ येतो ती बाही आहे. तर ती बाही मी इथं बनवून घेतलेली होती अगोदर आणि अशा पद्धतीने आता ती जोडून घेते आहे. तर व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा. चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असेल, चॅनलवर तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. आणि अशा पद्धतीने आता मी बाही जोडून घेते आहे. संपूर्ण फिटिंग बघा शेवटपर्यंत. कालच्या व्हिडिओमध्ये माझ्या मुलांनी स्वयंपाक केलेला आहे. म्हणजे काल मला ना ह्या ब्लाऊजच्या साड्या ज्या होतात ना, हे एका कस्टमरचे 5 ब्लाऊज होते जे त्यांचे लग्नासाठी होते आणि त्यांचे 5 ब्लाऊज 5 साड्या होत्या. तर मग मी साड्या आणि ब्लाऊज स्टिच करत होते. तर मग मुलांनी स्वयंपाकसुद्धा केलेला होता माझ्या. तर त्यांनी खिचडी भात केलेला, त्याचा व्हिडिओ त्यांनी शूट केला. म्हणे आम्ही मम्मी शूट करतो. तर म्हटलं करा. मग त्यांनी शूट पण केलं आणि यूट्यूबवर मी टाकून पण दिलेला आहे. तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्कीच बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देईन, तिथं जाऊन नक्की बघा. तर ब्लाऊजची फिटिंगसुद्धा तुम्ही बघू शकता. कुठंच कमी जास्त नाही आहे माझ्या कटिंगमध्ये. कुठंही तुम्ही ब्लाऊजची फिटिंग करशाल तर कुठं कमी जास्त होणार नाही. एकदम परफेक्ट अशी आपली फिटिंग बसणार आहे. तर पाहू शकता तुम्ही इथं. ह्याला आपण आता पलटी मारून घ्यायचे. तर दुसरी पण साईड लगेचच जोडून घेऊ आपण. एक्स्ट्राचा बाहीचा झालेला कपडा आपण इथं कट करून टाकायचा आणि या पद्धतीने आता याला बॉक्स फिटिंग करून घेऊ आपण. आतून टिपा मारून घेऊ. मशीनीचा धागासुद्धा सारखा निसटतोय. खरं तर ती मशीन ऑइल टाकायचं आहे तिला. ह्या मशीनीला आहे ना ऑइल जे आहे ना ते एकदम टाकावं लागतं. 1 लिटरची बॉटल डायरेक्टली वतून द्यावा लागते त्याच्यामुळं. आणि माझ्याकडनं तेल आणायचं राहिलेलं आहे. जवळजवळ खूप दिवस झाले मशीनीला तेल टाकायचं ध्यानच राहिलेलं नाही आहे. आपली साधी मशीन असली की कसं नाही, ती लगेच बंद होते. म्हणजे लगेच चालायचीच बंद होऊन जाते. लगेच काहीतरी प्रॉब्लेम येतो तिला. तसं ह्या मशीनीचं आता बरेच दिवस झाले ऑइल टाकलेलं नाही आहे, तरी पण छान चालती. पण असं मला वाटतं आहे आता धागा तुटतोय तिचं थोडासा. तर आपल्याला तिला ऑइलिंग हे करावं लागेल. तर मी त्याचं पण थोडंसं शेअर करीन थोडं. तर पाहू शकता फायनली मी इथे ब्लाऊज जो आहे ना तो स्टिच केला. फिटिंगसुद्धा मी इथं करून घेतली. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब